बातमी आहे। ॲप आधारित कॅब सेवा वापरणाऱ्या प्रत्येकासाठी राईड रद्द होणं ही एक त्रासदायक बाब असते। कोणत्याही कारणास्तव ड्रायव्हरनं राईड रद्द केल्यास ग्राहकाला यासाठी आता दंड भरावा लागायचा। कंपनी कोणतीही असो, ही समस्या सर्वत्र होती, परंतु नव्या धोरणानुसार ड्रायव्हरनं राईड रद्द केली तर त्यालाही आता दंड भरावा लागेल आणि दंडाची रक्कम थेट ग्राहकाच्या खात्यात जमा केली जाणार आहे। ऑनलाईन कॅब रद्द केल्यास आता चालकालाही बसणार भुर्दंड। दंडाची रक्कम थेट प्रवाशांच्या खिशात। मुंबईत ओला उबर सारख्या ॲग्रिगेटर कॅब सेवांसाठी राज्य सरकारनं नवा GR जारी केलाय। या धोरणात चालक आणि प्रवासी दोघांनीही ट्रिप रद्द केल्यास दंड आकारण्याची तरतूद आहे। मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर हे धोरण लागू केलं जाणार आहे। या GR नुसार चालकानं बुकिंग ॲपवर ट्रिप स्वीकारल्यानंतर ती रद्द केल्यास एकूण भाड्याच्या 10% किंवा 100 रुपये इतका दंड आकारला जाईल। हा दंड प्रवाशाच्या खात्यात जमा होईल। तर प्रवाशानं कारणाशिवाय ट्रिप रद्द केल्यास एकूण भाड्याच्या 5% किंवा 50 रुपये दंड आकारून तो चालकाच्या खात्यात जमा केला जाईल। लोकांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय। शासनाचा निर्णय हा खूप स्वागतार्ह निर्णय आहे। हा अगोदरच घ्यायला हवा होता, त्यामुळे सामान्य जनतेला जो त्रास होत होता, कारण बरेच टॅक्सी कॅबवाले फोन उचलत नव्हते, कळत नव्हतं, बराच त्रास होत होता, पण ह्या निर्णयामुळे त्यांना थोडासा चाप बसेल। व्हेरी गुड मूव्ह फ्रॉम द गव्हर्नमेंट। लोकांना जो त्रास होतोय तो होणार नाही आणि ड्रायव्हरची पण जी माज आहे त्यांना तो कमी होईल त्यांचा, आणि सिनियर सिटीजनला पण चांगला उपभोग मिळेल त्याचा। राज्यात प्रवाशांना सेवा देण्यासाठी काळ्या पिवळ्या टॅक्सी आणि ऑटो रिक्षांसाठी धोरण अस्तित्वात होतं, पण ॲप आधारित कॅबसाठी कोणतंही धोरण नव्हतं, ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होत होत्या। दीर्घकाळापासून याची मागणी होती आणि आता महाराष्ट्र सरकारनं या धोरणाला मान्यता दिल्यानं प्रवासी आणि चालकांसाठी पारदर्शक आणि न्याय शुल्क आकारलं जाणार आहे। स्नेहा जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।